जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 183। वार आहे गुरुवार व तारीख 2 जुलै 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल।
जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील मुमुक्षु लक्षण या 8व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 4थी ओळ 20 या अंकानंतर व्युत्पत्तीने लोक बोंदिले या शब्दांनी 21वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. व्युत्पत्तीने लोक बोंदिले, पोटासाठी संत निंदिले, माझे पोटी दोष भरले, नाना प्रकारींचे, सत्य तेची उच्छेदिले, मिथ्या तेची प्रतिपादिले, ऐसे नाना कर्म केले, उदरभरा कारणे, ऐसा पोटी पस्तावला, निरूपणे पालटला, तोची मुमुक्षु बोलिला, ग्रंथांतरी, पुण्य मार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी, या नाव मुमुक्षु. गेले राजे चक्रवर्ती, माझे वैभव ते किती, म्हणे धरू सत्संगती, या नाव मुमुक्षु. आपुले अवगुण देखे, विरक्ती बळे ओळखे, आपणासी निंदी दुःखे, या नाव मुमुक्षु. म्हणे मी काय अनुपकारी, म्हणे मी काय दंभधारी, म्हणे मी काय अनाचारी, या नाव मुमुक्षु. म्हणे मी पतित चांडाळ, म्हणे मी दुराचारी खळ, म्हणे मी पापी केवळ, या नाव मुमुक्षु. म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हणे मी हिनाहुनी हीन, म्हणे मी जन्मलो पाषाण, या नाव मुमुक्षु. म्हणे मी दुरभिमानी, म्हणे मी तपिळ जनी, म्हणे मी नाना व्यसनी, या नाव मुमुक्षु. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 3री ओळ 21 या अंकाने पांडित्याने लोकांना भुलविले या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. पांडित्याने लोकांना भुलविले. स्वतःच्या पोटाची खाच भरण्यासाठी संतांची निंदा केली, असे माझ्या अंतःकरणात अनेक प्रकारचे दोष भरले. असे नाना दोष आत असताना उदरभरणासाठी अनेक वाईट कामे केली. सत्याचा उच्छेद करून असल्याचे प्रतिपादन केले. पोट भरण्यासाठी अशी नाना प्रकारची कर्मे केली. असा अंतःकरणात पश्चाताप होऊन निरूपणाच्या योगाने कथा निरूपणे ऐकता ऐकता अंतर्यामी पुरा पालटला, म्हणजे त्यातला मुमुक्षु असे ग्रंथांतरी म्हटले आहे. जो अंतःकरणात पुण्यमार्गाची आवड धरतो, संत संगतीची इच्छा करतो, संसारात विरक्त होतो, तो मुमुक्षु. चक्रवर्ती राजे रसातळास गेले, तेथे माझ्या एवढ्याशा वैभवाचा काय पाठ, आता संत संगतीच्या मार्गास लागू असे म्हणतो. आपले अवगुण जो पाहू लागतो आणि त्या अवगुणांस वैराग्याच्या जोरावर ओळखून जो आपली स्वतःची दुःखाने निंदा करतो,
ज्याला आपले सारे अवगुण दिसतात व वैराग्य बळाने ते ओळखून त्यांची आपणच निंदा करतो तो मुमुक्षू. मी कोणावर उपकार केला नाही, ढोंग मात्र माजविले, अनाचार केला. मी पतित, चांडाळ, दुराचारी, दुष्ट, केवळ पापी. मी अभक्त, दुर्जन, हिनापेक्षा हीन, नुसता दगड जन्माला आलो असे म्हणू लागतो तो मुमुक्षू. मी दुरभिमानी, साऱ्या मुलकांतला तापट, अनेक प्रकारचा व्यसनी. जय जय रघुवीर समर्थ. इथे आपण आज थांबतो आहोत, परंतु पुढील भागात आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांनी मुमुक्षू व्यक्तींची लक्षणे दिलेली आहेत, ती आपण पुढील भागात वाचूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले, त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत व एक नम्र निवेदन करू इच्छितो. आमचे रोजचे हे ग्रंथ वाचन व आपणासाठी ते ग्रंथ श्रवण जर आपणास उपयुक्त वाटत असेल, काही ज्ञानबोध जर या श्रवणाने आपणास होत असेल, तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही मत सुचवायचे असल्यास तर तसे कमेंट मध्ये लिहा, ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.